सावरगाव येथे गाळलेल्या विहिरीच्या चौकशीत घोल। 10 फेब्रुवारी रोजी सीओच्या दालनात आत्मदहनाचा इशारा। पातूर तालुक्याच्या सावरगाव परिसरात गाळलेल्या विहिरींच्या सर्वेक्षणात घोल। प्रकरणाच्या चौकशीमध्ये चक्क चौकशी समितीनेच घोल केल्याचा आरोप करत 10 फेब्रुवारी रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात आत्मदहन करण्याचा इशारा महादेव पायघन यांनी 21 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे। सचिव समाधान सालोकार व कृषी सहाय्यक अरुण ताले यांनी आर्थिक व्यवहार करून गैरप्रकार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे। याबाबत गट विकास अधिकारी पातूर यांनी गठीत केलेल्या समितीने खोटा अहवाल सादर करून संबंधितांना क्लीन चिट दिल्याचा दावा अर्जदाराने केला आहे। निष्पक्ष चौकशी न झाल्यास 10 फेब्रुवारी रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अकोला न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करा। मी महादेव नामदेव पायघन राहणार सारगाव इथे ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांना गाळलेल्या विहिरीबद्दल आर्थिक व्यवहार करून व नदीकाठच्या विहिरा धावल्या व उंच भागाच्या विहिरा बसवल्या। दर 10 तारखेला पुढच्या महिन्यात 10 तारखेला कारवाई नाही झाली तर मी आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही। शिवकार्यात इंगळे राहणार सावरगाव येथील शेतकरी अतिवृष्टीग्रस्त शेतकरी असून मी पातूर पंचायत समिती येथे माझ्या गाळलेल्या विहिरीच्या बाबत अनेक वेळा संबंधितांना कळविले, परंतु मुजोर अधिकाऱ्यांमुळे कामचुकार अधिकाऱ्यांमुळे मला विहिरीच्या लाभापासून वंचित ठेवण्यात येत आहे। सावरगाव येथील शेतकरी वारंवार तक्रार करून सुद्धा त्यांना कार्यवाही ऐवजी उलट अभय देण्यात येत आहे, तर न्याय कुणाकडे मागायचा येथे प्रश्न उपस्थित होत आहे। दोषींवर कार्यवाही करण्यात यावी। जय जवान जय किसान।